नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 5 विधानसभांच्या मतदानाची मोजणी अजूनही बोलतोय तेव्हा चालू आहे. निकाल पूर्ण झालेले नाहीत, पण कुठच्या राज्यामध्ये कोण जिंकणार हे चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. तमिळनाडूमधून द्रमुक डीएमकेचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी आपली सत्ता गमावलेली आहे. बंगालमध्ये ममता दीदीने सत्ता गमावलेली आहे. आसाममध्ये भाजप परत एकदा सत्तेत येणार आहे. आणि केरळमध्ये डाव्या आघाडीने 10 वर्षानंतर आपली सत्ता गमावलेली आहे. तिथे काँग्रेस प्रणित UDF ही आघाडी सत्तेत येणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर जे काय आढावा किंवा आकलन करायचं आहे ते मी सवडीने करीन. पण आज मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की सकाळपासून मी उशिरा उठणारा माणूस आहे, उशिरा झोपणारा माणूस आहे. पण आज मतमोजणीच्या दिवशी सकाळपासून लागोपाठ माझा फोन खणखणतोय आणि माझी झोपमोड माझ्याच अनेक चाहत्यांनी केलेली आहे. तिकडे काय 8ला वगैरे मतमोजणी चालू झाली असेल आणि 8:30 पासून फोन खणखणायला लागला आणि त्यामुळे झोपमोड होऊन मी 9च्या आधी उठलेला आहे. अजूनही डोळ्यावर झापड आहे. पण जवळजवळ 40-50 फोन येऊन गेलेले आहेत. ज्यांच्याकडे माझा फोन आहे अशी माणसं खूप कमी आहेत, पण तरीही फोन येऊन गेलेले आणि अभिनंदन केले की बंगालमध्ये तुमचा अंदाज बरोबर निघाला, तो निघणारच होता. पण प्रत्येक वेळेला निघतो असं नसतं मित्र. माझा जो अभ्यास आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये निवडणुकांविषयी जे अंदाज मी व्यक्त करतो ते योगायोगाने बरोबर येतात असं माझं प्रामाणिक मत आहे. पण ते अंदाज असतात. 55 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये राजकारणाचा आणि निवडणुकांचा जो काही अभ्यास मी माझ्या पद्धतीने केलेला आहे त्याचं एक मानसिक राजकीय, मानसशास्त्रीय राजकीय स्वरूपाचं आकलन मी करतो आणि त्याचं विश्लेषण करतो. ज्या ज्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या जातात, वर्तमानपत्रात येतात किंवा युट्यूबवर बघायला मिळतात, त्याच्या आधारेही मी माझं विश्लेषण करत असतो. मी प्रत्यक्षात कुठे फिरायला जात नाही, मी कुठच्या नेत्यांना भेटत नाही. कुठे योगायोगाने कुठला नेता भेटला ठीक आहे, पण ग्राउंड रिपोर्ट घ्यायला जा वगैरे असं मी कधी करत नाही. पण बंगालचा अंदाज मी दिलेला तो तसाच्या तसा खरा ठरला. त्यामुळे अनेक माझ्या चाहत्यांना आनंद झालेला आहे आणि त्या आनंद व्यक्त करण्यासाठी अभिनंदनाचे फोन आले. पण तामिळनाडूमध्ये जो विजय नावाचा अभिनेता नवा पक्ष बनून उभा आहे त्याला प्रतिसाद मिळणार नाही असं मी मत व्यक्त केलं होतं आणि ते चुकीचं ठरलं हे पण लक्षात घ्या. तेव्हा भाऊचे अंदाज बरोबर येतात असं म्हणणं चुकीचं आहे. ते अंदाज असतात, चुकू शकतात, जे तर्कशुद्ध असतात. अर्थात तमिळनाडूमध्ये ते TVK नावाचा जो थलपती विजयचा पक्ष आहे त्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही असं मला वाटलं होतं. पण मी अर्थात त्याचा बारकाईने अभ्यास केला नव्हता जेवढा मी बंगालच्या राजकारणाचा केला होता. बंगालमध्ये गावोगावी फिरून, शहरात फिरून, जिल्ह्यात फिरून ज्या युट्यूबर्स पासून चॅनेलवाल्यांनी लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्या मी जवळजवळ 90% बघितल्या होत्या. 90% म्हणजे मी ह्या एकूण निवडणुकीच्या संदर्भात बातम्या बघितल्या त्यामध्ये 90% भर हा बंगालवर होता आणि अख्ख्या देशाचं लक्ष बंगालकडे लागलेलं होतं, तमिळनाडूकडे नव्हतं, माझंही नव्हतं. आणि त्यामुळे ओझरत्या ज्या बातम्या किंवा माहिती तमिळनाडू विषयी माझ्याकडे आलेली होती त्याच्या आधारावर व्यक्त केलेला माझा अंदाज साफ चुकीचा ठरलाय हे इथे अगत्याने सांगतो. कारण मी असं नेहमी मानतो की चूक स्वीकारावी लागते, चूक कबूल करावी लागते, तर तुम्ही दुरुस्त करायला लागता आणि पुढच्या वेळेला तुमच्या चुका कमी होतात.
तर माझा अंदाज चुकला असेल तर ते कबूल करायला मला कधीही लाज वाटत नाही. मी आत्ता इथे तुम्हाला हे दाखवतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मी अश्वमेध 2024 नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं. त्यामध्ये भाजप एनडीए 400 पार जाऊ शकतो आणि भाजप हा 350 350 जागा जिंकू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता आणि तो साफ चुकला. आणि मी लोकसभा 24चे निकाल लागल्यानंतर 24 तासाच्या आत माझा अंदाज कसा चुकला याविषयी व्हिडिओ केलेला होता. मी लपवत नाही. शेवटी मी माणूस आहे. मी कोणी भविष्य वेता किंवा देव ईश्वर वगैरे नाहीये की मला भविष्य कळतं. बिलकुल नाही. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मत व्यक्त करत असता. हा ते खोटं असू नये. तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे. मला आठवतं 2013 मध्ये जेव्हा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या विधानसभा निवडणुका चालू होत्या, तेव्हा छत्तीसगड हरणार भाजप, काँग्रेस परत जिंकणार हे सगळ्यांचं मत होतं. अगदी भाजपवाल्यांचं सुद्धा मत होतं. अशा वेळेला मी व्हिडिओ केला होता, छत्तीसगड त्याचे निकाल तुम्हाला चक्रावून टाकतील. छत्तीसगडमध्ये भाजप जिंकू शकतो असं भाकीत मी केलं होतं आणि ते बरोबर ठरलं. तेव्हा अक्षरशः लोक हैराण झाले होते की कसं काय मुंबईत बसलेला हा माणूस छत्तीसगड मधला निकाल इतका बरोबर कसा सांगू शकतो. कारण ओपिनियन पोल पण चुकलेले होते, एक्झिट पोल चुकलेले होते आणि भाऊ बरोबर ठरला. तर भाऊ बरोबर ठरला नव्हता. मी तेव्हा सुद्धा व्हिडिओ केला होता की छत्तीसगड विषयीचं जे आकलन आहे माझं, ते माझं नाहीये. तो अभ्यास माझा नाहीये. अंकुर चौधरी नावाचा नोएडामध्ये दिल्ली जवळ राहणारा एक माझा पाठीराखा चाहता फॅन आहे. त्याने मला काही माहिती अशी आणून दिली आणि लागोपाठ माझा पाठपुरावा करून त्याने मला कन्व्हिन्स केलं की अगदी भाजपला वाटत नसलं तरी भाजप जिंकणार आहे. पण त्यांनी ज्या प्रकारे मला पटवून दिलं होतं ते मला पटलं आणि मला पटलं म्हणून मी तो व्हिडिओ केला होता. पण त्यातला जो अंदाज होता, त्यातला जो अभ्यास होता, तो भाऊ तोरसेकरचा नव्हता. हे मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून लोकांना सांगितलं होतं. अंदाज चुकतात आणि चुकून बरोबरही येतात. आता हा सुद्धा मी छत्तीसगड तुम्हाला सांगितलं, तो अंदाज माझा नव्हता. कोणीतरी मला पटवलं, मला पटलं आणि ते बरोबर ठरलं, तरी ते माझं नव्हतं. तसाच लोकसभा 14 आणि लोकसभा 19 या दोनही लोकसभा निवडणुकांच्या वेळेला मी पुस्तकं लिहिली होती की मोदी पंतप्रधान होण्यासाठी बहुमत कसं मिळवू शकतात, भाजपला बहुमत का मिळू शकतं, याचं संपूर्ण विवेचन मी मोदीच का आणि 2019 मध्ये पुन्हा मोदीच का या दोन पुस्तकातून केलं होतं. आणि म्हणूनच 2024 मध्ये मी परत एकदा पुस्तक लिहिलं. पण लक्षात ठेवा मित्रांनो, या पुस्तकात ज्याच्यामध्ये माझा 350 350चा अंदाज चुकला, त्या पुस्तकात मी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की मोदी या वेळेला 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवतात असं मला वाटत नाही. या वेळेला 2024 मध्ये मोदींनी जी निवडणुकीची लढाई सुरू केलेली आहे त्याला मी अश्वमेध म्हणतो. अश्वमेध याचा अर्थ असा की ज्या वेळेला एक राजा एक साम्राज्य उभं करायला बघतो आणि आसपासच्या राज्यांना आपल्या साम्राज्यात जोडून घेऊ इच्छितो, तेव्हा तो अश्वमेध यज्ञ करतो. आणि अश्वमेध यज्ञ हा दुसऱ्यांची राज्य बळकावण्यासाठी नसतो. अश्वमेध यज्ञ एक संघराज्य बनवण्यासाठी असतो. संघराज्य वेगवेगळ्या राज्यांचं एकत्रित येऊन केलेलं संघराज्य, युनियन ऑफ स्टेट्स. जसं भारत हे संघराज्य आहे, अमेरिका हे संघराज्य आहे, तसं अश्वमेधातून एक संघराज्य निर्माण केलं जातं. आणि भारतामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये 2014 नंतर
सातत्याने राज्यातल्या विरोधी पक्षांकडून केंद्रीय सत्तेला आव्हान देण्यात आलं. भाजपला आव्हान देणं वेगळं आणि केंद्रीय सत्तेला आव्हान देणं वेगळं. तेव्हा जे जे लोक मोदींच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देत आहेत, मोदींना आव्हान नाही. मोदीचं सरकार आहे, केंद्र सरकार आहे आणि त्या सरकार विरोधात तुम्हाला आठवत असेल ममता दिदी असतील किंवा तुमचे उद्धव ठाकरे असतील यांनी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयला आपल्या राज्यात येण्यावर प्रतिबंध घातला होता. याला केंद्राला आव्हान देणं म्हणतात. आणि म्हणूनच मोदींनी 2024 मध्ये अश्वमेधाचा घोडा सोडलाय. जो कोणी अडवेल त्यांचं राज्य बरखास्त करून केंद्र सत्तेशी जोडलं जाईल यासाठी अश्वमेध यज्ञ असतो. ही माझी थिअरी होती 2024 मधली. ती थिअरी बरोबर ठरली. पण लोकसभेच्या निवडणुकीची आकडेवारी चुकीची ठरली. पण आकडेवारी चुकीची ठरली तर चूक ठरली. आकडेवारीकडे लोकांचं लक्ष असतं. तर लोकांना माझी आकडेवारी खरी वाटत असेल तर ती चुकीची ठरली ह्याचं मी व्हिडिओ बनवून कबुली दिलेली होती. आज मला परत एकदा तुम्हाला 2024च्या अश्वमेध या पुस्तकाकडे आणायचं. तुम्ही 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर बघा, ज्या ज्या राज्यामध्ये मोदी सरकारला, मोदींच्या केंद्रीय सत्तेला उद्ध्वस्त करण्यासाठी, रोखण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयास केले आणि मोदींचं बहुमत रोखलं, त्या त्या राज्यामध्ये नंतरच्या विधानसभा निवडणुकीत तिथल्या राजकीय सत्ताधीशांना मोदी बरखास्त करत गेलेले. निवडणुकीच्या मार्गाने, मतदानाच्या मार्गाने. स्टालिन, ममता दिदी, उद्धव ठाकरे, शरद पवार, चौटाला काय ते भूपिंदर हुड्डा, सगळी राज्य बघा तुम्ही. जिथे जिथे 2024 मध्ये अश्वमेधाचा घोडा रोखला गेलाय ती राज्य गेल्या 2 वर्षात एकामागून एक आपली सत्ता गमावून बसलेत. तिथले पक्ष, तिथले प्रादेशिक नेते, प्रादेशिक पक्ष आपली सत्ता गमावून बसलेत, रसातळाला गेले. केजरीवाल, ममता दिदी, उद्धव, शरद पवार, चौटाला, हुड्डा आणि आता के स्टॅलिन. तेव्हा हा अश्वमेधाचा घोडा जिथे जिथे अडवला गेलाय त्यामध्ये पुढला नंबर हा उत्तर प्रदेशचा आहे. बघू काय होतं. आज ज्यांनी माझे अभिनंदन केलं किंवा जे करू इच्छितात त्या सगळ्यांचे आभार मानून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिवादला सबस्क्राईब करा. नमस्कार.